बॉडीच्या आसपास काय येते, जसं त्या फुलाला स्मेल आहे त्या स्मेलचा वापर आपण सुद्धा करतो. आपण केसाला तेल लावलं स्मेल मधमाशी बॉडीच्या आसपास फुला स्मेल जे येते पण फुलं दिसत नाही. म्हणजे ही गोष्ट तिला समजायला 3 ते 4 सेकंड लागतात की ते फुल नाही. पण 3 ते 4 सेकंडमध्ये आपण काम संपवतो नाही. एक म्हणजे आपल्यावर जर अटॅक करते आपल्या चुकी मुलं तर तिच्या आजूबाजूला 5 ते 6 असतात. त्या सुद्धा विदाउट रिझनमध्ये अटॅक करतात. पूर्ण बॉडी आहे ना मधमाशीला अटॅक करायचं आपल्या बॉडीवर करतो. टाइमपास का करत बसतो आपण हात लावायची वाट का बरं हात नाही लावायचं. मध कसं तयार करतात बघ. तिकडे ऑइल लावणार एक एक हां मध तयार करणार. हां इकडे दाखवत होता एकदा. मध तयार करताना ती तिची सगळी वर्षभराची मेहनत आहे. तेच मग आपण घेऊन जातो म्हणून ती अटॅक जर मधमाशीचा अटॅक झाला मधमाशी तुम्हाला माहिती आहे की इथेच आहेत मधमाशी इथून आपल्यावर अटॅक होतो. ही जागा सोडून पहिले लांब धावत पडत जायची पडत अटॅक होत असू कारण की जोपर्यंत आपण मदत करतो तोपर्यंत तो अटॅक जर लांब जातो तर मग आपल्या मागे येईल का. तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की मधमाशीने अटॅक केल्यानंतर डाऊन जाते ऐकलंय म्हणजे काय होतं की जेव्हा अटॅक करते ना तर तो डंका जो आपल्या बॉडीमध्ये बॉडी राहतो तो तिच्या हृदयाला येतात. आता प्लेट बाहेर काढली एवढे सगळे केलं काय अटॅक का नाही केलं त्याने फक्त लाकडाला पकडलं त्यांनाही माहिती की मराठी झाल्यानंतर लाईफ असते राणी माशीची 1 वर्ष फिमेल आपला गाईड किती कमी लाईफ स्वतःहून अटॅक नाही. पहिली चुकी म्हणजे हातवारी करून हात लावली. दुसरी चुकी की आपण तिच्या घरापाशी आलो तर आलो वरून तिच्या घरामध्ये मधाची प्लेट बाहेर काढतो मधामुळे तो अटॅक होतो. तो ओरिजिनल डुप्लिकेट मध चेक करायचा असेल ना घरी गेल्यानंतर एक काचेचा बाऊल घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका थोडंसं मध घ्या वरून पाण्यामध्ये सोडा. मग ओरिजिनल असेल तर पाण्याला चिरून कलाशी जाऊन बसेल पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटं मिक्स लावा. दूध साखर जर असेल ना तर टाकल्या मिक्स होतं. आणि बरेचदा आपण मध जाड झाल्यानंतर आपण वापर करायचा बंद करतो ना मग त्या बॉटलच्या वरती एक्सपायरी डेट चेक करतो. एक्सपायरी डेट गेली असेल तर मग आपण बोलतो खराब झालं. मी म्हणतो मधाला एक्सपायरी डेट